उंदीर पाला आणि हुमणी याचा काहीही संबंध नाही. हा भुईमुग पेरलाय बघा. आता कोळपण चालू आहे माझी. एकटा असल्यामुळे मी आता हे कोळपा धरून तुम्हाला व्हिडिओ करू शकत नाही. पण आता इकडे रान कोळपलेलं आहे. कुठं कुठं तण नाही, तणाचं प्रमाण कमी राहतं आणि सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीत चांगला होतो. ह्या जमिनीवर चाललं तर एकदम मऊसूत जमीन राहते. आता मी हा समोर दिसतोय हा मी उन्हाळी मूग टोकलेला आहे आणि मला जास्त उत्पन्नाची अपेक्षा नाही. आपलं कुटुंब भागलं शेंगा 4 पाहुण्या पैसनी सासरवाडी बहिणीसनी दिल्या तरी चालतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी आपण त्या पिकाला देत असतो, त्यामुळे पाला कुजण्याची प्रक्रिया जूनपर्यंत चांगल्या पद्धतीचं होईल. जर रान तयार चांगलं होतं. आता ह्या समोर गव्हाचा प्लॉट दिसतोय बघा, हे पण तसंच आहे. ह्यात तर मला तर कोळपाची गरजच नाही. आता 1 महिना झाला गहू जवळजवळ 30 दिवस पूर्ण झाले आहेत बघा. बघा इथं पाला आहे बघा, बघा हे असं पाला आहे. पेरताना जरा थोडा त्रास झाला. मला गव्हाचं उत्पन्न जास्त नको आहे, तर आपल्या कुटुंबा भागायपुरतं उत्पन्न मिळालं बाद झालं, भरपूर झालं. पण आपल्या सेंद्रिय जमिनीचा कर्ब वाढवण्याचं फुकट पेटवण्यापेक्षा कधी पण चांगलं. हो काय असं आहे. पेरताना बरोबर असे म्हणजे सारटी सुटली ती, काही ठिकाणी अडकलं आहे, काही ठिकाणी दाट झाला आहे, काही ठिकाणी पातळ झाला आहे, काही ठिकाणी खुडकी पण उगवलेली आहे. म्हणजे पट्टर मारूनच पेरलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.